शेतकरी मित्रांनो नमस्कार. मी ॲग्रिकॉस पांडुरंग अंकुशराव तावरे पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या कृषीवे चॅनलच्या नव्या शेतीविषयक व्हिडिओमध्ये. शेतकरी मित्रांनो, ह्यावेळेस आपले जे काही बरेच शेतकरी जे काही बांधव आहेत, डाळिंब बहारातील आंब्या बहारातील जे काही शेतकरी बांधव आहे त्यांना सर्वात महत्त्वाची जी काही समस्या ही जाणवत आहे ती आपल्या डाळिंब बागेमध्ये फक्त नरच कळी निघून राहिली किंवा कळी ही निघतच नाही, प्लॉटमध्ये फक्त आगाऱ्याच निघून राहिल्या. तर मित्रांनो, याच्या मागचं काय कारण आहे त्याचबरोबर या व्हिडिओमध्ये आपण आपल्या डाळिंब बागेमध्ये कळी निघण्यासाठी कोणत्या फवारण्या हे केल्या पाहिजे, त्याचबरोबर कोणत्या विद्राव्य खतांचा वापर हा केला पाहिजे, त्याचबरोबर कळी निघाल्यानंतर कोणत्या फवारण्या केल्या पाहिजे व त्यामध्ये कोणत्या विद्राव्य खताचा वापर हा केला पाहिजे, जेणेकरून आपली फळ पिकाची जी काही अवस्था आहे ती व्यवस्थित होऊन आपल्या पिकाची जी काही साईज वाढायला मदत ही झाली पाहिजे. तर मित्रांनो, सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये बघणार आहोत, त्याच्यामुळे व्हिडिओ कोठे स्किप न करता शेवटपर्यंत बघा. व तुम्ही जर आतापर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. शेतकरी मित्रांनो, डाळिंब बागामध्ये सर्वात महत्त्वाची जी काही अवस्था असते ती म्हणजे फुलधारण अवस्था किंवा फुलोरावस्था. मित्रांनो, जर आपल्या डाळिंब बागेमध्ये कळीच व्यवस्थित निघाली नाही तर त्या ठिकाणी फुलोरावस्था ही येईन तरी कुठून. तर मित्रांनो, ह्यावेळेस काय झालं, जो काही परतीचा जो काही मान्सून आहे ते मराठवाड्यासह जे काही सर्व दूर महाराष्ट्रात खूपच बरसलेला आहे. मित्रांनो, हा मान्सून जास्त दिवस बरसल्यामुळे आपल्या डाळिंब बागेला जितक्या दिवस आपल्याला ताण द्यायला पाहिजे होता तो ताण बसला नाही. मित्रांनो, त्यामुळे सुद्धा आपल्या डाळिंब बागेमध्ये जी काही कळी कमी निघणं, फक्त आगाऱ्याच निघणं, त्या समस्या आपल्याला जाणवत आहे. दुसरं म्हणजे आपण आपल्या डाळिंब बागेमध्ये जे काही ताण अवस्थेत, स्टोरेज अवस्थेत जे कामं करायला पाहिजे होते ते काम आपण केले नाही, त्याच्यामुळं सुद्धा त्या ठिकाणी आपल्या डाळिंब बागेमध्ये जी काही कळी ही कमी निघत आहे, नरकळी ही जास्त निघत आहे. मित्रांनो, जर आपण स्टोरेज स्टेजमध्ये आपले जे काही डाळिंब बागेला फॉस्फरसयुक्त खतांचा जो काही वापर हा सर्वात जास्त केला तर त्या ठिकाणी आपल्या डाळिंब बागेला ताण व्यवस्थित येऊन त्या ठिकाणी फॉस्फरसची लेव्हल वाढून आपल्या डाळिंब बागेला छाटणीनंतर जेव्हा आपण बहार धरू तेव्हा कळी निघायला काहीशी अडचण येत नाही. मित्रांनो, डाळिंब बागेमध्ये जेव्हा फळ विकासाची अवस्था चालू असते तेव्हा झाडामधले जे काही पोटॅश आणि फॉस्फरसचे जे काही प्रमाण आहे ते आपण खूप देतो व आपलं जे काही फळ विकास अवस्थेमध्ये झाड त्याला पूर्णपणे वापरून घेतो. त्याच्यानंतर जेव्हा माल हार्वेस्टिंग होऊन जातो त्याच्या झाडामध्ये जी काही पोटॅशियम आणि फॉस्फरसची जे लेवल आहे ती कमी झालेली असते, त्याच्यामुळे आपल्या डाळिंब बागेमध्ये आपल्याला फॉस्फरसची कमतरता ही दिसून येते व त्याचबरोबर पोटॅशियमची सुद्धा कमतरता त्या ठिकाणी दिसून येते. त्याच्यामुळं आपल्या डाळिंब बागेला फॉस्फरसची कमी झाल्यामुळं आपल्या डाळिंब बागेला कळी ही कमी निघते, फुलधारणा व्यवस्थित होत नाही, फुलगळ होते. तर मित्रांनो, आपण जर आपल्या डाळिंब बागेमध्ये स्टोरेज स्टेजमध्ये व्यवस्थित काम जर केलं तर त्या ठिकाणी आपल्या डाळिंब बागेमध्ये आपल्याला कळी निघण्यासाठी काहीही प्रॉब्लेम हा येत नाही. तर मित्रांनो, आता आपल्या डाळिंब बागेला आपण छाटणी केलेली आहे व छाटणी करून आपल्याला 40, 45, 50 दिवस झालेले, तरीही आपल्या डाळिंब बागेमध्ये कळीचं प्रमाण हे आपल्याला दिसतच नाही. त्याच्यासाठी आपण काय उपाययोजना हे केल्या पाहिजे. मित्रांनो, सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला आपल्या डाळिंब बागेमध्ये 2 ह्या 4 दिवसाच्या अंतरानं 2 फवारण्या करायच्या आहे, जेणेकरून आपल्या डाळिंब बागेमध्ये आपल्याला कळी निघायला ही मदत होईल. त्याचबरोबर आपल्याला एक विद्राव्य खताचा वापर त्या ठिकाणी करायचा आहे, जेणेकरून झाडातून योग्य प्रकारे व्यवस्थित जे काही मादी कळीचं जे काही प्रमाण आहे ते वाढणारं जे काही विद्राव्य खताचा वापर आपल्याला त्या ठिकाणी करायचा आहे. तर मित्रांनो, आपल्याला जी काही सर्वात महत्त्वाची जी काही फवारणी जी करायची आहे ती म्हणजे जी काही राजनंदिनी आहे ते 2 ml प्रति लिटर आणि त्याच्यासोबत जे काही बोरॉन आहे ते 1 ग्राम प्रति लिटर पाण्यासाठी वापरून फवारणी करायची आहे. त्याच्यानंतर लगेच आपल्या 4 ते 5 दिवसांनी आपल्याला जे काही टाटा बहार हे 2 ml प्रति लिटर, त्याच्यासोबत जे काही 05234 आहे ते 5 ग्राम प्रति लिटर आणि त्याच्यासोबत जे काही बोरॉन आहे ते 1 ग्राम प्रति लिटर पाण्यासाठी वापरून जी काही फवारणी ही करायची आहे. मित्रांनो, तुमच्या जर बागेला 1.5 महिन्याच्या वर जर पाणी देऊनही झालेलं असेल तरी सुद्धा डाळिंब बागेमध्ये कळी ही दिसत नसेल, त्याच्यानंतर आपल्या डाळिंब बागेमध्ये आपल्याला जे काही 6-45-6 हा जो काही खताचा जो काही ग्रेड आहे त्याला आपल्याला एकरी 4 किलो प्रति एकर साठी वापरून ड्रिपने सोडायचा आहे, जेणेकरून आपल्या डाळिंब बागेमध्ये कळी निघायला ही मदत होईल. तर मित्रांनो, हे झालं आपण कळी निघण्यासाठी काय उपाययोजना केल्या पाहिजे. आता आपल्या डाळिंब बागेमध्ये जेव्हा फुलोरा अवस्था ही चालू असेल, फुलोरा अवस्थेमध्ये आपण कोणत्या औषधांचा वापर त्या ठिकाणी हा केला पाहिजे. तर मित्रांनो, सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला फ्लॉवरिंग स्टेजमध्ये आपल्या डाळिंब बागेला जे काही ब्लू हॉर्स हे 200 लिटर पाण्यासाठी
300 ml वापरायचं आहे आणि त्याच्यासोबत जे काही किटोसान आहे ते 200 लिटर पाण्यासाठी 500 ml वापरून फवारणी करायची आहे, जेणेकरून फळ विकास व्यवस्थित होऊन आपली जी काही सेटिंग जास्त व्हायला त्या ठिकाणी मदत होईल। त्याच्यानंतर 4 ते 5 दिवसांनी लगेच आपल्याला आपल्या डाळिंब बागेमध्ये जे काही केल्प हे 200 लिटर पाण्यासाठी 500 ml आणि त्याच्यासोबत जे काही झिंक आहे ते 200 लिटर पाण्यासाठी 200 ml किंवा 200 ग्राम आपल्याला डाळिंब बागेमध्ये वापरून फवारणी त्या ठिकाणी करून घ्यायची आहे। तर मित्रांनो, जेव्हा हे आपली स्टेज कळी निघाल्यानंतर ही स्टेज फ्लावरिंग स्टेज आपल्याला चालू असते, त्यामध्ये आपल्याला जे काही 05234 हे 4 किलो प्रति एकर आणि त्याच्यासोबत जे काही सल्फर आहे ते 2 किलो प्रति एकर साठी वापरून आपल्याला ड्रिपना चालवायचं आहे, जेणेकरून आपली जी काही सेटिंग ही व्यवस्थित होणार आहे व आपल्या जे काही या अवस्थेत जे काही सल्फरची जी काही कमतरता होती ती सुद्धा सल्फरनं ही भरून निघणार आहे व आपल्या सेटिंग अवस्थेत आपली भरपूर अशी सेटिंग होणार आहे व आपल्याला उत्पादन वाढायला त्या ठिकाणी मदत ही होणार आहे। तर मित्रांनो, तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, हा व्हिडिओ आपल्या इतर शेतकरी बांधवांना शेअर करून चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। धन्यवाद।